पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। साक्री तालुक्यातील पिंपळनेर नगर परिषद हद्दीतील गांधी चौकात अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। प्रभाग क्रमांक 6 मधील मुख्य गांधी चौकात सुरू असलेल्या रस्ता, पाईपलाईन आणि गटारीच्या कामामध्ये अनियमितता होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रतिनिधी अंबादास बेणुसकर या संदर्भात मयूर कासार यांनी नगराध्यक्षा योगिता चौरे यांना निवेदन देत नगर भूमापन कार्यालयाच्या अभिलेखानुसार चौकातील अतिक्रमण तात्काळ काढून टाकण्याची मागणी केली आहे। पूर्वीच्या कार्यकाळात काही व्यक्तींनी रस्त्यावर पक्के बांधकाम करून गटारीची दिशा बदलल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आलाय। ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या गांधी चौकाला विनोबा भावे, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि विनायक दामोदर सावरकर यांसारख्या थोर पुरुषांची भेट लाभली आहे। इथं दरवर्षी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन तसेच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि खंडोजी महाराज यात्रा उत्सव साजरे केले जातात। मात्र अतिक्रमणामुळे सार्वजनिक कार्यक्रमांसाठी जागा कमी पडत असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे संबंधित अतिक्रमणधारकांवर कायदेशीर कारवाई करून चौक मोकळा करण्याची मागणी करण्यात आली आहे।